सुप्रभात मित्रांनो. तर सकाळ सकाळी ताजा तवाना फ्रेश असं वातावरण बघता समोर. आणि आपण आता इलाकडे आपल्या बावीच्या इकडे तर सुपारे वगैरे पडले काय ते बघू केला होता. तत्पूर्वी बोलू तुमका ह्यो असो काही नजारा दाखवूया. तर छान अशी ना मित्रांनो हिरवीगार भातशेती बघतात, त्याचबरोबर हिरवगार डोंगर, धुका पसरलेला मस्तपैकी छान असा पक्ष्यांची किलबिलाट ऐकू की असा तुमका पण. आणि तिकडे समोर ना मित्रांनो आपल्या ग्रामदेवता श्री केळूबाईचा मंदिर, त्याचबरोबर भावकादेवीचा मंदिर असा. तर एकानं दिसणार नाही, झाडाझुडपा थोडीशी वाढलेली असत. तर भाताक थोडंसं ना म्हणजे भात कापू थोडंसं ना वेळ असा, अजून हिरवीगार दिसतात. तर पाऊस पडता तसं होत होता. आणि साड्यावरच्या भातांका मित्रांनो म्हणजे भाता पिकलेली असत, तर ती कापू झाली आहेत, पण ह्या पावसामुळे काय कापू भेटत नाहीत. तर छान असं ना सकाळचा ताजा तवाना फ्रेश असा वातावरण आपल्याला आज भेटला असा, म्हणजे दररोज भेटतं आपण गावा केल्यानंतर. तर सकाळी सकाळी उठून आता खाली येईल आहे. तर चला बघूया सुपारी किती भेटत ते पडलेलं. एक सुपारी आपल्याला दिसली असा, आणि पुढे इकडे कुणीतरी न वाटतं येऊन गेला. सुपारी बघा किती आहेत ते. आपल्याकडनं पिशवी आणूची लागणार आहे. तर इकडे काही ना काही पडली होत. सकाळी सकाळीच नाही इला ना तर ना सुपारीनं बरेचसे भेटतात. आणि उशीर वगैरे मित्रांनो झालो ना तर कोण ना घेऊन जातात. त्याच्यामुळे सकाळी सकाळीच उठून न्यायचं लागतं. तर वरती अजून बरेचशी सुपारी असत, वरती दिसणार नाही कारण पोपळी गेलेल्या असल्यामुळे पानाच्या आतमध्ये वरती तुमका दिसणार नाही तो. तर ना पिशवी घेऊन येऊया आधी, खाली जाऊन, खाली म्हणजे सत्यनारायणच्या तिकडे जाऊन. तर अधिक्षा वहिनीकडनं ना पिशवी घेतली, तर मोठीच घेतली. कारण काय माहीत आहे, तर आपण ना सुपारी जाताना आहे ना घेऊन गेलो ना तर कोण नाही कोण एक दी दोन दी अशी करीत जाईपर्यंत ती सुपारी सपतल्यो. त्याच्यामुळे अशी पिशवी घेतली आहे. पिशवी दोन पिशवी आणल्यात, एक ही क्लिअर प्लॅस्टिक पिशवी, त्याच्यानंतर ही दुसरी पिशवी. तर चला पटापट ना भरून घेऊया. तर काय माहीत आहे, सकाळी सकाळीच आपण ना इकडे आपल्या बावीकडच्या आपल्या ह्या नारळी पोपळीच्या बागेत मित्रांनो इला सुपारी काय पडली होत काय ते बघू. तर आज ना बरेचसे सुपारी आपल्याला भेटले होत. तर पिशवीत टाकलं आपण आणि डेली येतो आपण तसे इकडे खाली सकाळी सकाळी उठून. तर 4 किंवा 5 असे वगैरे भेटायचे. पण काय माहीत आहे गेले 2-3 दिवस ना पाऊस जाम पडता, आणि पावसामुळे वारा असल्यामुळे किंवा आपले जे पक्षी वगैरे जे आहेत ना ते खाली टाकतात खाऊन वगैरे. तर त्याच्यामुळे कसं ना आपल्याकडे पडलेले सुपारी वगैरे भेटतात. तर आज कसं थोडंसं लवकर इल्यामुळे ना जास्तच भेटले. कारण काय माहीत आहे कोण ना कोणी येणं जाणारे इकडे असतं, त्याच्यामुळे सुपारी काय राहत नाही. आणि वय वगैरे पण करूची असा. तर त्याच्यामुळे काय माहीत आहे 2-3 शिपाडा म्हणजे हिरवी असतात, अजून पिकली नाही आहेत. एक शिपाडा ह्या पिकला होता, त्याचे हे सुपारी पडतात. तर चला बरेचसे आज सुपारी भेटलं आपल्याकडं. तर आता जाऊया इकडे थोडंसं ना त्रेतना फेरफटका वगैरे मारून मग घरी जाऊया. साईड काय येईल आहे तर बाहेरनं पण वाटतं सुपारी काही दिसत नाही आहेत. तर हिरवी आपली म्हणजे कोवळे दिसतात अजूनच. पिकलेला एकाच शिपाड असा वरती. आणि ह्या साईड का पण ना आमच्या टेलर नानाचे पण ना इकडे झाडाचे सुपारी इकडे ना मित्रांनो पिकलेले असतात. तर कशी माहिती आहे उंच झाडं सुपाऱ्यांची, त्याच्यामुळे ना चढवून काढूक पण भेटत नाही. ते काय काय कारागीर आहेत मित्रांनो चढणारे आपले. तर बघू सुद्धा दादाक नाही तर कोणाक तरी बोलवून.
काढू किंवा सुपारी, पण अजून कसे पिकले नाहीत त्याच्यामुळे आपण काढीत नाही. आपण आता बावी लागना खालना वर आता येईल इकडे चौका लागी. तर इकडे चौका लागी बघितलास की पक्वादा इकडच्या देवाची पूजा करीत होतो आणि आपल्या वाडीतील ही मंडळी बघा मित्रांनो बसलेली आहेत गप्पा गोष्टी मारू. तर ही गावाकडली सकाळची कामं असत. तर इकडे बघतास तर आता काय माहीत आहे भात कापणी, त्याचबरोबर काय माहीत आहे गुरांकांना चारो वगैरे लागतात. तर त्याच्यासाठी इकडे आमचं हे इनोराना ना निसण्यावर इकडे ना आपल्या कोयतेची ना धार काढताना तुमका दिसता. हो काय असा मावरा आज सगळीकडेच बांगडे आहेत. अरे बांगडे हवे का विचारते हा बारके. तर सकाळ सकाळीच आपल्या ना आपल्या सत्य बंदराचे आपले हे ग्रामस्थ म्हावरा घेऊन येली आहेत. तर मग अशी काकी पण भेटले होते. चिंगळांका आता चल आका 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 काढ आका काढ. वातावरण पण मस्त झालेला. सुप्रभात मित्रांनो, नमस्कार. मी मयूर घाडी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे कोकणी मयूर या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओत मित्रांनो, थेट आपल्या कोकणातल्या गावाकडनं. तर काय माहिती आहे सकाळीच आपण ना खाली बावी लागी गेला होता आपल्या छोट्याशा नाळी पोकळीच्या बागेत. तर आपलं डेली रुटीनच असतं मित्रांनो. उठला फ्रेश वगैरे म्हणजे तोंड वगैरे धुवून, आंघोळ तर गावाकडे येईल सकाळची नसता आपली, संध्याकाळचीच असता. तर तोंड वगैरे धुवून चाय वगैरे पिऊन ना खाली गेलंय. तर छान असा फ्रेश तुम्ही वातावरण बघितलं असाल. आणि काय त्याचबरोबर सुपारी पण बरेचसे पडलेले होते. काल पाऊस पडून गेलो होतो, रात्री बरोच पाऊस पडलो. आणि त्याच्यात काय माहीत आहे वटवागळा किंवा चांदणे वगैरे ना खारुता येईल. तर ते सुपारींना मित्रांनो चावून खाऊन ते खाली टाकतात. तर काय झाला काल पाऊस पडलो त्याच्यामुळे सगळ्यांना सुपारी तुम्ही बघितला शेअर ब्लॉगच्या सुरुवातीकच. तर तिकडनं थोडंसं मग नंतर चौकार गेले, चौकारना फेरफटको वगैरे मारून येलोय. तिकडे आपली वाडीतील मित्रांनो ना आपली मोठी मंडळी बसलेली होती आपल्या चौकावर, ते तुमका दाखवला. आणि आता कसा गणपती वगैरे गेले की मासे चालू होतात. तर मासेवाले विकणारे पण बरेचसे इलेले होते आज, पण जास्त करून बांगडे होते. त्याच्यानंतर आता मी घरी येईनी बोललो ब्लॉगतून ना इंट्रो करूया. तर आजच्या कॅमेऱ्यासमोर जा काय येता मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. गावाकडली कामं काय असतात, गावाकडे जीवन कसं असतं गावाकडला, या थोडक्यात आजच्या ह्या ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न असणारा. तर अगोदर थोडंसं दाखवूनच झाला, तर ब्लॉग थोडंसं ना लेट म्हणजे इंट्रो लेट चालू केलं आहे. तर असा आता ना आपण जी काय कामं असेल ती बघूया. आणि दुपारनंतर ना आपण जाणार काय माहीत आहे आपल्या अत्रेत. तर तिकडे थोडीशी ना बेनबेनावर असणारा, कारण बराचसा रान वाढला. आणि काय होता तसा दुपार झाली की पाऊस जो काय जोर करताना त्याच्यामुळे ना आपल्या आता जी काय कामं राहिलेली ती करू भेटत नाही. तर असं बघूया, थोडंसं पाऊस कमी झालं तर दुपारनंतर आपण अत्रेत जाणार आहोत. आपण नौका मी दाखवेनच. तर चला आपण फेरफटको मारून येला, थोडीशी कामं होती ती करून दिलंय. आणि आता ना थोडीशी भूक लागली असा, तर मी पण भाकरी खाणार आहे. तर इकडे बघतास आमचं टंडू इकडे भाकरी खाता. आणि मगाशीच बोललो होतं तुमका इंट्रो की पाऊस दुपारनंतर चालू होता, पण आज सकाळीच चालू झालो. पटापट खा बाबू. हां त्रिशा पण इला. चला आपण काय माहित आहे फेरफटको मारून येला. तर सकाळी आपण खाली गेला होतो, मग तुमका इंट्रोमध्ये सांगितलं होतं. तर बावीपासून फिरून त्याच्यानंतर चौकापासून फिरून इल्यानंतर मग थोडंसं काय ना काय काम केला. आणि काय माहीत आता भूक लागलेली असा. तर सकाळच्या इकडे न्याहारी कामच्याकडे बघताच काय माहीत आहे भाकरी असा तांदळाची, त्याचबरोबर
आपले पिकवलेले काय माहीत आहे वालपावटे आणि बटाट्याची भाजी इकडे बघतास. आणि त्याचबरोबर या साईड का आवळ्याचं लोणचं. तर इकडे बारकी काकू इली आहे चाय पिऊक. तर चला पटापट भाकरी खाऊया आणि बाकीची काय कामं आहेत ते आपण आवरून घेऊया. तर काय माहीत आहे आपण पोस्टा दिला होता. तर आपल्या वाडीतच आपला पोस्ट असा आपल्या मंचेगावचा. तर पाऊस काय कमी व्हायचं नाव घेत नाही, कळतच नाही. तर इकडे बघतास आमच्या पल्लूची मैत्रीण इकडे येलेली असतात. तर चला झाला ना तुझा. चल. 2 hours later. तर इकडे बघतास काय माहीत आपण आता अत्रेत असा. तर अत्रेत इकडे आपले माड वगैरे लावलेले असत. त्या साईड का मोठे माड तुमका दिसत असतील. तर काय माहीत आता आपण ना ह्या जा रान ना तर आम्ही काढत आहो. जेवढं आता पॉसिबल होईल तेवढं आपण काढू. या साईड का हळद वगैरे लावलेली असा. त्याचबरोबर इकडे वांग्याची ढाका. तर जाळा वगैरे लावला कारण आदली वगैरे आतमध्ये मित्रांनो जाऊन राहतात. त्यासाठी जाळा लावला. आणि इकडे वेल असा बघा इकडे तवशाचं. तर इकडे फुलतात आताशी आहेत. तर ह्या टायमिंग कसा मित्रांनो गणपती गेले तरी पण अजून काकडे खाऊक तसे म्हणजे तवशी खाऊक भेटले नाहीत मनासारखे. तर मंडळी काय माहीत आहे आपण बेनताना आपल्याक ना इकडे ना एक किडो दिसलो. तर निसर्गाची ना किमया बघा काय आधी. तर एकाच मित्रांना जैवविविधता म्हणतात. तर डोळे बघा त्याच्यानंतर पाठीकडे वरती शेपटी दिसता तुमका. तर हे बारके बारके किडे खाता बघा ते. तर मित्रांनो आम्ही ना बेनता ना आपण इला इकडे तालीत बाबू बनवू लागलो ना मासे फोडू जाऊया. तर इकडे ना आका लावला ना. नाही ना. तर इकडे बघताच एवढे मासे पकडला आहो आतमध्ये आहेत. तर आम्ही कसा टाइमपाससाठी मित्रांनो खाणार नाही. तर ते आपण ना 22 सोडून देणार आमच्या डुरक्यात. आपल्या श्री ग्रामदेवता केळंबिका मातेचं मंदिर त्याचबरोबर भावकाव देवीचं मंदिर इकडे बघतास. आणि आता आपण चाललो घरी या. तर भरपूर प्रयत्नानंतर ना मित्रांनो 4-5च मासे भेटले. ते आम्ही कशा मजा मस्तीसाठी लावतो. तर 15-20 मिनटं आपण पकडला. ते आता आम्ही आमच्या 22 सोडतो म्हणजे दुरक्यात. तर मंडळींनो आपण ना डोरक्यात ना आता हे मासे सोडला. आणि तिकडे ना मोठो बेडको दिसलो ना बाबू. केवढो पाहतो. चल पाठ डरीत बेकार राहतो. मंडळींना 6:30 वाजले असत आणि सूर्यास्त आता होताना तुमका दिसत असतात. तर आपण ना थोडासा इकडचा भाग म्हणजे बऱ्यापैकी आम्ही ना इकडे बेनला आणि तिकडे थोडासा बेनूचा त्याचबरोबर इकडे हळदीच्या इकडचा. तर आपण ह्यो ब्लॉग मित्रांनो जसं आपल्याला शूट करू भेटत तसं आपण करणार आहोत टाईम भेटत तसं. तर आमच्या गावाकडले पोरगे ना काय करू शकतील याचा प्रत्यय ना समोर दिसता. तर काय माहीत आहे रात्री ना तोसा खाऊचा म्हणजे काकडी खाऊचा ना मूड झालो होतो. तर ह्या पोरग्यांनी ना काय केलं माझ्या तोसा खायला आला आणि काय माहीत नाही ते एखादा तिखट मीठ लावून आता आम्ही खात आहोत. आणि आज कसं माझ्या सूरज भावाचा बड्डे पण असा. तर आपण तिकडे सूरज भावाच्या घरी पण जाणार आहोत केक कापू खाव. बड्डे आहे भावाचा जल्लोष पुऱ्या गावाचा. तर आपण आता सूरजच्या घरी इकडे येईल असाव. तर इकडे बघतास औषण केला जाता.
माहीत आहे आपल्या सूरज भावाच्या या बड्डेच्या दिवशी ना त्या निमित्ताने इकडे मुलांना खाऊ आपल्या बघताच तुम्ही काय करता तर केक बरोबर इकडे समोसे असतात. Again, how are you? I'm a tired. ह्या काय